स्टुडंट, टुडे वी आर गोइंग टू लर्न प्रोनाउन्स. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत प्रोनाउन्स. प्रोनाउन्स म्हणजेच सर्वनाम, सर्वनामाची रूपे शिकणार आहोत. मुळात सर्वनाम म्हणजे काय, तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी ग्रामरमध्ये सर्वनामाला खूप जास्त महत्त्व आहे, म्हणजेच प्रोनाउन्सला खूप जास्त व्हेरी इम्पॉर्टंट असं महत्त्व आहे. कारण प्रोनाऊन म्हणजेच काय, तर एक प्रकारे सब्जेक्ट करता. तर प्रोनाऊन नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला म्हणजे काय, समजा एखाद्या व्यक्तीचं नाव, समजा एखाद्या मुलीचं नाव, जसं संगीता. संगीता हे तिचं नाव आहे. संगीताचं बद्दल आपण जर कोणाला काही सांगत असेल तर वारंवार संगीता संगीता हे नाव न म्हणता आपण त्या नावाऐवजी कधीकधी ती असं म्हणतो. ती, तिला, तिचा असे शब्दप्रयोग उपयोगात आणतो. तर असे शब्दप्रयोग जेव्हा आपण उपयोगात आणतो तर हे शब्दप्रयोग म्हणजेच काय होते, तर प्रोनाउन्स. तर चला तर मग या प्रोनाउनचा जो चार्ट आहे, तक्ता आहे, तो आपण जाणून घेऊया, शिकून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रोनाउन आहे हा तोंडपाठच करून ठेवावा लागतो. तर बघा, इंग्रजीमध्ये जे प्रोनाउन्स असतात त्याची काही रूपं असतात, म्हणजे फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म किंवा फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन या प्रकारे. तर बघा, फर्स्ट आहे आय. आयलाच मराठीमध्ये मी म्हणतात. याचं दुसरं रूप आहे मी. मी म्हणजेच काय, मला. तिसरं रूप आहे माय. माय म्हणजेच माझा, माझी, माझे, माझ्या. आणि मालकी दर्शवणारे सर्वनाम म्हणजेच माईन. माईनलासुद्धा माझा, माझी, माझे, माझ्या अशासारखे हे फर्स्ट. दुसरं आहे उई. उई म्हणजे आम्ही. आम्हीचं सेकंड फॉर्म अस म्हणजे आम्हाला. अवर म्हणजे आमचा, आमची, आमचे, आमच्या. आणि अवर्स म्हणजे सुद्धा आमचा, आमची, आमचे, आमच्या. यू, वाय ओ यू. यू म्हणजे तू, तुम्ही. यू म्हणजे तुला किंवा तुम्हाला. आणि युवर म्हणजे तुझा, तुमचा, तुमची, तुमचे. युअर्स म्हणजे तुझा, तुझी, तुझे, तुमचा, तुमची, तुमचे यासारखे हे रूपं बदलत असतात. ही. ही म्हणजे काय, तो आणि त्याने. ही म्हणजे काय, त्याला. हीज म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे, त्याच्या. हीज म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे, त्याच्या. त्याचप्रकारे मुलीसाठी वापरतात प्रोनाउन शी. शी म्हणजे ती आणि तिने. आणि हर म्हणजे तिला. हर म्हणजे तिचा, तिची, तिचे, तिच्या. हर्स म्हणजे हर्स, तिचा, तिची, तिचे आणि तिच्या. इट. इट हे जे प्रोनाउन आहे हे निर्जीव वस्तू, लहान बाळ आणि प्राण्यांसाठी वापरले जातात. तर इट म्हणजे ते. तर इट त्याला. इट्स त्याचा, त्याची, त्याचे, त्याच्या. इट्स त्याचा, त्याची, त्याचे, त्याच्या. दे. दे हे अनेक वचनासाठी वापरले जाते. दे म्हणजेच ते आणि त्यांनी. त्याचं सेकंड रूप आहे देम म्हणजे त्यांना. देअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे, त्यांच्या. आणि देअर्स म्हणजे सुद्धा त्यांचा, त्यांची, त्यांचे आणि त्यांच्या. त्याचप्रकारे आपण एखाद्याचं नाव हे सुद्धा सांगितलेलं आहे इथे, जसं की सहारा. सहारा, साराला, साराचा, साराचा, साराची, साराचे. तर अशा प्रकारे हा जो तक्ता आहे, हा जो चार्ट आहे, तुम्ही तसाच्या तसा पाठांतर केला आणि आपल्या माइंडमध्ये फिट असा बसवला किंवा हे खूप चांगल्या प्रकारे आठवणीत ठेवला, तर तुम्ही प्रोनाऊन कधीच चुकणार नाही आणि ते कायम तुमच्या लक्षात राहणार. तर इंग्रजी ग्रामरसाठी महत्त्वाचा असणारा हा प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामाची रूपे हा टॉपिक आपण बघितलेला आहे. निश्चितच तुम्ही याचा अभ्यास करणार आणि याचा तुम्हाला नक्कीच इंग्रजीसाठी उपयोग होणार. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.